ठाण्यात घोडबंदर परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. घोडबंदर येथील आनंदनगर भागातील ऋतू एन्क्लेव्ह या गृहसंकुलाजवळील रस्त्यावर खासगी ठेकेदारामार्फत वृक्षाची फांदी छाटण्याचं काम सुरू असताना झाडावरील पक्ष्यांची घरटी खाली पडून 36 पिलांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे पक्षीमित्र संतप्त झाले आहेत. काही घरट्यातील अंडी पडून ती फुटली आहेत, तर जखमी अवस्थेत असलेल्या 20 पक्षी आणि त्यांच्या पिल्लांना वाचवण्यात पक्षीमित्रांना यश आलं आहे. मंडणगड तालुक्यातील चेनाळे मार्गे म्हाप्रळकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. कोणता खड्डा चुकवायचा आणि कोणत्या खड्ड्यातून वाहन न्यायचे हेच मुळी समजून येत नाहीत, इतके रस्त्यावर खड्डे आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील अंबडवे या गावाला जोडणारा देशातील एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आता तयार होत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 5 वर्षांपासून अगदी धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. गुहागर पंचायत समितीच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध योजनांचा आढावा घेतला. तालुक्यातील घरकुल योजना, जलजीवन योजनेसंदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. या योजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार योजनांना निधी वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितले. त्याचा मुख्यत्वे करून आढावा, कारण जिल्हा स्तरावर घेतो त्यापेक्षा डिटेल घेता यावा, काही मार्गदर्शनावस्था अडचणी असतात त्याही समजून घ्याव्या लागतात. त्यासाठी होतं. आणि जसं आपण फील्डवर जातो तेव्हा खरं रूप काय आहे ते कळतं. त्याप्रमाणे आज आम्ही येताना MSRL ची कामं बघितली. जसं शीरला काजू प्रोसेसिंग युनिट आहे, नंतर अजून कुठल्या नाही अजून दुसऱ्या, त्याच्यानंतर ह्याचा आपल्या खत प्रकल्प बघितला. आणि खऱ्या अर्थाने खूप चांगला, म्हणजे या महिला राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या त्यांचं कौतुक करणं गरजेचं होतं. जास्त थोडंसं हुरूप येतो अजून वेगवेगळ्या गोष्टी करायला. तर MSRL खूपच सॅटिस्फॅक्टरी चांगलं काम चालू आहे. आणि दुसरं म्हणजे शाळेला, वरवेलीला ग्रामपंचायत शाळा, अंगणवाडी आणि आपला सौर प्रकल्प जो होणार आहे सौर ऊर्जेचा, त्याच्या कामाची पाहणी अशी हे करून आम्ही मग इथे आलो. आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची मेन आढावा जी आहे ते प्रधानमंत्री जी आवास योजना आहे, ती प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, MREGS आणि बाकीच्या आपल्या राज्याच्या आवास योजना ज्या आहेत ते जसं रमाई, मोदी आवास आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वस्ती योजना, या सगळ्याचा या ठिकाणी आपण आढावा घेतला. रत्नागिरी तालुक्यातील निवळी शिंदेवाडी येथील जंगलमय भागात विजेच्या ओव्हरहेड वाहिनीचा धक्का लागून एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे दोघांना जीव गमवावा लागल्याचे निवळी ग्रामपंचायत उपसरपंच संजय निवळकर यांनी सांगितले. या घटनेनंतर महावितरणाचे अधिकारी बोबडे यांच्याकडे निवळी उपसरपंच आणि भाजप नेते संजय निवळकर यांनी मृतांच्या कुटुंबियांना मदत द्यावी अशी मागणी केली. खालापूर तालुक्यातील क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत यांचा सन्मान करण्यात आला. खालापूर तालुक्यात एकूण 45 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी माणकिवली, होराळे, चिलठण, शिरवली, तुबगाव, थेंबरी, देवनावे, जांभरूग, चावणी, आतकरगाव, बीड खुर्द, हालखुर्द, माडप, तांबाटी, जांभिवली, गोरठण, नारंगी, खरिवली, खानाव, वडवळ, लोधिवली, बोरगाव, वरोसे, वावरले, वावंटळ या ग्रामपंचायतांचा सन्मान करण्यात आला. 7 ग्रामपंचायतींना रौप्य आणि 19 ग्रामपंचायतीकडे कांस्य पदक देण्यात आले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.